श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती स्वामीचरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य। गतध्यायी कथा सुंदर। स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले। निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करोनी वस्ती मंगळ वेळे सोडिले। मोहळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त, तेथीचे साकल्य नृत्य अल्पमती केवी वर्णू। स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उदधी सम। सवे घेऊनी स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरून टोळांसी मागे परतणे भाग पडे। टोळे आज्ञापिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामींसी सोडू नका, तेथेचे मुक्काम करावा। टोळ गेलिया परतोनी स्वामी चालिले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी परीनच मानिले त्या। तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले, ग्रामद्वारी बैसले यतिराजे स्वच्छने। तेथे एक अविंद होता, तो करितयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला। पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्पाचे गृहाप्रती, स्वामींसी जाणून ईश्वरमूर्ती चोळाप्पा करी आदर। चोळाप्पाचे भाग्य उदेले यतिराज गृहासी आले, जैसी कामधेनू आपण बडे दरिद्र्याच्या घरी जाय। पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी, झाली स्वामीराज भेटी परमभाग्य तयाचे। धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामींचे वास्तव्य स्थान, सुरवराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले। योगाभ्यासी योग साधिती, तडी तापडी मार्गी श्रमती, निराहार कितीक राहती मौन धरती किती एक। एका चरणी उभे राहून सदा विलोकती गगन, एक गिरी गवरी बसोन तपश्चर्या करिताती। एक पंचाग्नी साधन करीती, एक पवनाते बक्षिती, कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडोनी। एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन, एक षटकर्मे आचरती। एक लोका उपदेशती, एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालय। परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचून, केली असे नाना साधन, भावविन सर्व व्यर्थ। योग यागादिक काही चोळप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते। तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करती, तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ। तैपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक। तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष असोनी कारभारी, परम ज्ञानी असती जे। अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती, परी तयाचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले। तैपासून जगात तया नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात कितीक एक जहाले। चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली। आपुली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयांची चित्ती, म्हणून या स्वामीराजे यती बहुधा न जाती फिरावया। लोकां माझी पसरली मात, रूपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात यती विख्यात पातले। राहती चोळप्पाचे घरी दर्शना जाती नरनारी, असती केवळ अवतारी लीला त्यांची विचित्र। वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला काय वाणी, गावात यती येऊनी फार दिवस जाहले। परी आम्हा श्रुत पाही आजवरी जाहले नाही, आता जाऊनी लवलाही भेटू तया यतिवर्या। परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊनी आताच देते दर्शना। राव मुखातून वाणी निघाली, तोच यतिमूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची। सिंहासनाखाली उतरून राव घाली लोटांगण, प्रेमाश्रूने भरले नयन, कंठ झाला सद्गतीत। दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रूंनी, मग तया हस्तकी धरोनी आसनावरी बैसविले। खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली ते। सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली, षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती रूप राहे। निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण, तयांच्या पादुका शिरी धरून विष्णुनाचे ब्रह्मानंदे। स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत, प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोडहा। श्री स्वामी राजार्पणमस्तु, श्रीरस्तु शुभं भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगरे प्रवेशे तृतीयोध्यायः। अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरणार्पणमस्तु। धन्यवाद।